तर जय शिवराय ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन लर्निंग कंटेंटच्या व्हिडिओमध्ये. तर आय होप सो की तुम्हाला आधीचे जे काही व्हिडिओज आहेत त्यामध्ये भरपूरशी इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल समजलीच असेल आणि आपण भरपूरसे जे काही टॉपिक्स आहेत ते बऱ्यापैकी बेसिकचे क्लिअर झालेले आहेत. सो आपण आय थिंक ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऍडव्हान्स मध्ये जातोय. सो हे आपण बेसिक गोष्टी बघून घेऊ. आजचा जो टॉपिक आहे ना, तो आहे हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन. तर ट्रेंड लाईन आपल्याला कशी ड्रॉ करायला शिकायची आहे चार्ट वरती, ते आपण डिरेक्टली लाईव्ह बघणार आहोत. असं नाही की तुम्हाला इथेच सगळं समजवणार आहे. तर आपण डिरेक्टली लाईव्ह चार्ट वरती बघणार आहोत. सो स्टे ट्यून. आणि जे आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये टॉपिक बघितले ते बऱ्यापैकी फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक बघितले, जसं की आपण ब्रोकर कोणता वापरायचा, ट्रेड प्लेस कोणतं करायचं, इंडेक्स कोणतं वापरतो आपण, टाइम फ्रेम कोणता यूज करतो, परत न्यूज कशी चेक करायची फॉरेक्सची, हे सगळं बघितलंय. परत सेकंड थिंग की त्याचे आपण पार्ट 1 पार्ट 2 केलेले आहेत. एक्झॅक्टली तुम्हाला माहित असेल, ज्यांनी बघितलंय ते राईट पाथ वरती आहेत लर्निंगच्या. सो त्यांनी बघितलंच असेल नक्की. त्यानंतर सेकंड टॉपिक आपण जो घेतला होता व्हिडिओ, थर्ड टॉपिक जो घेतला होता व्हिडिओचा पार्ट 1 पार्ट 2 च्या नंतर, तो होता स्टेप टू लर्न फॉरेक्स ट्रेडिंग. आणि त्यामध्ये आपण कसं कसं जाणार आहोत स्टेप वाईज, ते सगळं मी तुम्हाला तिथे कव्हर केलेलं आहे त्या टॉपिक मध्ये. त्यानंतर आपण शिकलोय कॅन्डल स्टिक जे चार्ट आहेत, म्हणजे कॅन्डल ओळखायची कशी, ग्रीन कधी बनली, रेड कधी बनली, तर ते सगळ्या गोष्टी मी बेसिक मध्ये समजवलेल्या आहेत. व्हिडिओ बघितला नसेल, जे लोक नवीन आहेत अकाउंट वरती, त्यांनी नक्कीच जाऊन बघा, प्रिव्हियस व्हिडिओ चेक करा, त्यामध्ये भरपूर तुम्हाला नॉलेज भेटेल. त्यानंतर आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं हे मी इतकं डीप मध्ये सांगितलंय ना, की आय डोंट थिंक की भरपूरसे व्हिडिओ तसे युट्यूब वरती असतील. इतक्या डीप मध्ये तुम्हाला सांगितलंय की कसं तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. परत इम्पॉर्टंट सपोर्ट अँड रेजिस्टन्स कोणता आहे आपल्यासाठी, ते पण खूप प्रॉपरली मी सांगितलंय. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन. तर चला आपण डिरेक्टली चार्ट वरती भेटूयात. तिथे मी तुम्हाला व्यवस्थित सगळं समजून सांगते ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची. ओके, तर चला आपण लाईव्ह चार्ट मध्ये बघूयात की हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन. ट्रेंड कसा ओळखायचा आहे मार्केटचा, आपण ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट पण म्हणू शकतो आणि थोडाफार कमी यूज होणार ट्रेंड पण म्हणू शकतो. कमी यूज होणारा नाही म्हणू शकत, बट जर तुम्ही ट्रेंड लाईन बेसिस वरती जर तुम्ही ट्रेड प्लॅन करताय, तर ते थोडेसे क्वचित तुम्हाला ट्रेड भेटतात, हे मला सांगायचंय. सो आपण डिरेक्टली बघू आता की ट्रेंड लाईन कशी ओळखायची. आता फर्स्ट थिंग आपण काय नोट करायची आहे की आधीच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, म्हणजे हायर हाय कुठे बनवलेला आहे, लोअर लो कुठे बनवलेला आहे, परत क्लोजिंग कुठे आहे, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा मार्क करून घेऊ. ओके, आणि त्यासाठी तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसत असेल, हे शेप्स मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जे रेक्टँगल आहे ना, भरपूरसे मला स्टुडंट्सनी पाठवलंय. त्यांनी काय केलंय की डिरेक्टली ट्रेंड लाईन मध्ये तुम्हाला लगेच दाखवते. हॉरिझॉन्टल रे म्हणू शकतो आपण, त्यांनी हे ड्रॉ केलंय असं सपोर्ट अँड रेजिस्टन्सला. तर माझं असं पर्सनली मत असेल की हे ड्रॉ करू नका तुम्ही, कारण की कसं आहे, ते कशाला ड्रॉ करायचं, सायकोलॉजिकल नंबर जे असतं ना त्याला ड्रॉ करायचं हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आणि जर तुम्ही फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करताय ना, तर त्यामध्ये तुम्हाला हे रेक्टँगल वाला शेप्स तुम्ही यूज करू शकता. तर लोअर लो कुठे बनवलं होतं आपलं, 13 फेब्रुवारीचं जे मार्केट आहे ना, लोअर लो आपलं इथं क्रिएट झालं होतं, इथे मार्केट स्टार्ट झालं होतं. त्यानंतर ना इथे आपण असं ड्रॉ करून घेतलं. ठीक आहे, की सगळ्यात खाली मार्केट कधी आलं होतं, 13 फेब्रुवारीला ते मार्क केलं. त्यानंतर ना हाय कुठं बनवला होता मार्केटने, ते आपण ड्रॉ करून घेऊ सगळ्यात पहिलं. इथे आपण हाय मार्क करून घेतलाय, डे हाय मार्क केलाय 13 फेब्रुवारीचा, कारण आपण अनालिसिस 14 फेब्रुवारीचं करणार आहे. त्यानंतर ना क्लोजिंग कुठं दिली मार्केटने, इथं ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना, तिथे क्लोजिंग दिली मार्केटने. सो क्लोजिंग पण आपण मार्क करून घेतली. आता राहिलं काय, नक्की कमेंट करून सांगा. आता मी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या व्हिडिओमध्ये समजवलंय की आपल्याला काय काय ड्रॉ करायचंय. हे झालं डे हाय, हे झालं क्लोजिंग, आणि हे झालं डे लो. अजून एक कोणती गोष्ट राहिली आहे ती तुम्ही नक्की कमेंट करा, लगेच कमेंट करा. मी तुम्हाला 5 सेकंडचा वेळ देते की काय आपण अजून एक मार्क करायचं राहिलं, म्हणजे कळेल तुम्ही किती नेमकं लर्निंग कंटेंटच्या वे मध्ये आहात आणि किती तुम्ही नोट्स काढताय किंवा किती लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघताय. तर चला, ऑन द काउंट ऑफ 5 सेकंड्स कमेंट करा लगेच. 1, 2, 3, 4 आणि 5. येस, आय होप सो की ज्यांनी लर्न केलं असेल त्यांनी नक्कीच कमेंट केली असेल. हे होप्स मी ठेवते तुमच्याकडनं. डोंट नो आता किती जणांनी कमेंट केली हे तर नंतर कळेल, आता तर व्हिडिओ शूट करते. तर राहिलंय आपलं सायकोलॉजिकल नंबर. ठीक आहे, सायकोलॉजिकल नंबर म्हणजेच की 500च्या रेंज मधला आणि 1000च्या रेंज मधला. तर इथे आहे
ची रेंज म्हणजे 44,500 ची रेंज. ओके, ती आपण मार्क करून घेते. आता ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची? तर सगळ्यात पहिल्यांदा इथे ट्रेंड लाईन टूल्स मध्ये आपल्याला बॉक्स भेटेल, त्यामध्ये सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे ट्रेंड लाईन असं डिरेक्टली शब्द आहे रेलच, सो त्यात आपल्याला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ना आता ह्याचा ट्रेंड कोणता आहे मला एक सांगा. आपल्याला जर बघायला गेलं तर 13 फेब्रुवारीचं, हा, बघायला जर गेलं तर 13 फेब्रुवारीचं जे आहे ना मार्केट, 13 फेब्रुवारीचं, ओके, 13 फेब्रुवारीमध्ये जर ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ करायला गेले तर एक तुम्हाला अशी ट्रेंड लाईन भेटू शकते. ट्रेंड लाईन म्हणजे तुम्ही एक बेसिकली ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती काही जण ट्रेड घेतात आणि काही जण ट्रेंड लाईन ओळखतात, म्हणजेच की ट्रेंड अप चालू आहे की डाऊन चालू आहे त्या बेसिसवरती ट्रेंड लाईन ड्रॉ करतात. असं असतं ते 2-3 दिवसाचं कन्सिडर करून. ओके, तर ही झाली एक ट्रेंड लाईन. ठीक आहे, तर ह्याला आता परफेक्टली, आता तुम्ही मला एक क्वेश्चन करताल की मॅम ही जी वीक आहे, आता ह्यामध्ये 1 मिनिट लगेच तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ही जी वीक आहे ती कन्सिडर करायची ट्रेंड लाईन मध्ये की डिरेक्टली बॉडी कन्सिडर करायची ट्रेंड लाईन मध्ये? तर ह्याच्यामध्ये कन्फ्युज न होता तुम्हाला एक सिंपल गोष्टीत सांगते. एकदम सिम्पली कॅन्डल्स वरती क्लिक करायचं, त्यामध्ये लाईन हे जे आहे ना ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर लाईन मध्ये आला, इथे तुम्हाला ना बॉडी दिसणार आहे ना वीक दिसणार आहे. तर इथे सिलेक्ट करताना काय करायचंय, हे बघा, हे तुम्हाला 2 टॉप दिसतात हे 2 टॉप. ठीक आहे, तर ही तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. तर आता बेसिकली तुम्हाला ट्रेंड लाईन दिसतच असेल. इथे कशी ड्रॉ करायची? इथे झालं. ओके, तर हे 2 टॉप आपण ड्रॉ करून घेतले. म्हणजेच काय की तुम्ही असं जेव्हा लाईन्स मध्ये सिलेक्ट करून जेव्हा तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करता ना, तेव्हा तुमचे पॉइंट्स राहत नाहीत. म्हणजे समजा तुम्हाला जर एंट्री इथेच घ्यायची एंट्री, बट तुमची ती एंट्री इथं बसते, तर मग तुमचा ते 4 ते 5 पॉईंटचा लॉस होऊन जातो. सो त्यामुळे जर तुम्हाला इन डीप मध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असेल तर सिम्पली हे जे आहे लाईन्सचा ऑप्शन त्याच्यामध्ये सिलेक्ट करून तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून परत तुम्ही कॅन्डल्सच्या ऑप्शन मध्ये जाऊ शकता. असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो असं तुम्ही सिलेक्शन करू शकता. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल की वीक आणि बॉडी मध्ये तर कुठं आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करायची त्या गोष्टीसाठी. ही अशी एक ट्रेंड लाईन झाली. त्यानंतर ना आपण बघू, हे बघा ट्रेंड लाईन. ओके, ट्रेंड लाईन अशी आहे की म्हणजे इथं काय मार्केट क्रिएट करतंय, लोअर लो लोअर लो लोअर लो. सो त्यावेळेस काय होतं की जर एखादी ट्रेंड लाईनचा ब्रेक डाऊन झाला किंवा ब्रेकअप झाला, तर सॉरी ट्रेंड डाऊन किंवा अपसाईडला ब्रेकआउट झाला, तर असे यूज होतात म्हणजे ट्रेंड्सचे यूज होतात. ओके, तर इथे जर तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची झाली तर तुम्ही अशी करू शकता, अशी. ओके, त्यानंतर ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिलाय मार्केटने. ओके, इथून ब्रेकआउट दिला पहिला, त्यानंतर मार्केटने रिटेस्ट केलं, त्यानंतर अप साईडला गेलं. आता कन्फर्मेशन कॅन्डल ना इथे पण आलीये ना इथे पण आलीये. कन्फर्मेशन कॅन्डल कुठे आलीये? इथं आलीये, इथं. सो इथं सेल साइड पोझिशन आपली प्लॅन होते. ठीक आहे, तर रिटेस्ट झाल्याच्या नंतर कन्फर्मेशन कॅन्डल खूप इम्पॉर्टंट असते आणि ती कन्फर्मेशन कॅन्डल काय ते आपण पुढच्या लर्निंगच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता जो टॉपिक आहे त्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. ओके, त्यानंतर हे झालं ट्रेंड लाईन. तर ह्या ट्रेंड लाईनच्या बेसिसवरती काही ट्रेडर्स ट्रेड करतात. बेसिकली कधी कधी ट्रेंड जो आहे हा वर्क होतो पण आणि नाही पण. हा आपण म्हणू शकतो की 60-40 वर्क होतो. सो त्या बेसिसवरती ट्रेड करायचे. आपली तर ही जास्त आपण स्ट्रॅटेजी यूज करत नाही. बस फक्त तुम्हाला एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला हे सांगतेय की ट्रेंड लाईन ड्रॉ कशी करायची. ही झाली ट्रेंड लाईन. त्यानंतर तुम्हाला जर डीप मध्ये जर अनालायसिस करायचं तर 30 मिनिट टाइम फ्रेम लावायचा आहे. 30 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला अनालायसिस करायचं आहे. ओके, ट्रेंड डाऊन आहे. ठीक आहे, इथे झाला ट्रेंड डाऊन आहे. त्यानंतर एक सेकंड, हे बघा, हे झाली ट्रेंड, हा झाला ट्रेंड अप आहे. ओके, मग हे ट्रेंड अप आहे, तर मग ब्रेकआउट केल्याच्या नंतर मार्केट कसं बिहेव करतंय ना त्या तुम्हाला गोष्टी बघायच्या ते. मग अप ट्रेंड आहे, मग तुम्ही अप ट्रेंड जेव्हा असतं त्यावेळेस मोस्टली पटकन म्हणजे सेल साइड पोझिशन कधी बनवायची आहे कधी नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्री प्लॅन पाहिजे. फक्त जर तुम्ही ट्रेंड वरती जर तुम्ही ट्रेड करत असाल तर हे फक्त बेसिक आहे. ट्रेंड लाईन जास्त यूज होत नाही. सो त्यामुळे मी जास्त डीप मध्ये पण नाही जाणार आहे. बेसिक गोष्टी सांगणार आहे फक्त तुम्हाला की ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची आणि ट्रेंड ओळखायचा आहे कसा. सो 30 मिनिट टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर हा ट्रेंड अप आहे. आता इथे जर 30 मिनिट टाइम फ्रेम वर बघितलं तर अप पण आहे आणि थोडंसं कॉन्सल्टेशन पण आहे. तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत.
अशी तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे. बेसिक गोष्टीमध्ये एका एक्झाम्पल मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेलच असे एक्सपेक्टेशन आहेत. नसेल समजलं तर नक्की मला कमेंट करा. परत एखादा आपण व्हिडिओ बनवू त्यावरती आणि काय समजलं नाही ते पण नक्की कमेंट डाऊन करा. ट्रेंड लाईन कशी ओळखायची हे बघा, इथं 5 मिनिट टाइम फ्रेम वरती पण व्यवस्थित कळून येते की ट्रेंड कोणता कोणता आहे वगैरे. तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत ट्रेंड ओळखण्यासाठी. सो त्या बेसिस वरती तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला खूप बॅक टेस्टिंग करावी लागेल की कधी कसं कुठे वर्क होतं, कारण की असे ट्रेड्स मोस्टली जास्त बनत नाहीत. सो मला तरी वाटतं की हे अवॉइड केलं पाहिजे ना आपण. जे आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत ऑलरेडी त्या खूप जास्त वर्किंग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची गरजच नाही पडत की ट्रेंड लाईन कोणती आहे किंवा रेक्टँगल बनला असं बनलं तरच आपण ट्रेड घ्यायचा किंवा काय, तसं काहीच नाहीये. देन तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झालाच असेल ट्रेंड ओळखण्यासाठी. सो नक्की मला काय करायचं आपल्याला कमेंट करायचं. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कमेंट एक्सपेक्टेड आहे. कमेंट करा छानशी एक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ समजला नसेल तर कमेंट करा. आपण व्हिडिओ बनवू. असं नाही की तुम्हाला समजला नाहीये तरी डाऊटफुल राहायचंय तुम्ही. बिनधास्त विचारा. तुम्हाला शिकवण्यासाठीच आपण YouTube चॅनल ओपन केलेलं आहे हे लक्षात घ्या. सो आपण ट्रेंड लाईनचं तर टॉपिक कव्हर अप केलेला आहे. बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत फक्त जे युजफुल आहेत त्या. उगाच भोकमपट्टी करायची नाहीये. 10 दिवसाचं तुम्हाला सगळं समजून सांगायचं त्यात काहीच पॉइंट नाहीये. ज्या बेसिक गोष्टी आहेत, समजणाऱ्या गोष्टी आहेत त्या एकदम बेसिकमध्ये म्हणजे बेसिकमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो त्या बेसिसवर तुम्ही ट्रेंड लाईन कशी ओळखायची हे तुम्ही बॅक टेस्टिंग करा 10-12 दिवसाची. कुठे तुम्हाला ट्रेंड लाईन दिसतीये किंवा काय, कशी ड्रॉ करायची आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला इथे समजलं नाही की वीक आहे, मग बॉडी आहे, मग ट्रेंड लाईन इथून ड्रॉ करायची आहे की इथून ड्रॉ करायची आहे, तर त्यासाठी सिम्पली कॅन्डल्सवर जायचे आणि लाईन बार चूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कळून जाईल की कुठे तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आता हे बेसिक समजलंच असेल. आपण इथेच व्हिडिओ एंड करू जास्त मोठा न करता. सो भेटूयात आपण नेक्स्ट लर्निंग कंटेंटच्या व्हिडिओमध्ये. आय थिंक पार्ट 7 असेल तो. हा पार्ट 6 आहे. सो पार्ट 7 मध्ये आपण भेटूयात. आणि जय शिवराय. लर्न करा, अर्न करा. पहिलं तर लर्न करा, त्यानंतर अर्निंगच्या मागे पळा. असं नाही की शिकताय तर लगेच आता मी ऍप घेतो, ट्रेड घेतो, असं तसं काहीच करू नका. पेशन्स ठेवा, शिकून घ्या आणि त्यानंतर मार्केटमध्ये सक्सेसफुली रेडी आहात तुम्ही ट्रेड करण्यासाठी. ओके. तर जय शिवराय. इथेच आपण आपला व्हिडिओ स्टॉप करूयात.